2026 को बारामती उपचुनाव प्रक्रिया जोरों शोरों से जारी है। उपचुनाव की पृष्ठभूमि पर बारामती मतदान केंद्र पर सांसद सुप्रिया सुले ने वोट डालकर अपने मताधिकार का प्रयोग किया। इस दौरान मीडिया से बातचीत में सुप्रिया सुले ने दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार को याद करते हुए कहा कि आज मुझे विश्वास ही नहीं हुआ कि मैं दादा को वोट नहीं डाल रही। आगे सुले ने कर्तव्य को सर्वोपरि रखकर मतदाताओं से अजित दादा को श्रद्धांजलि अर्पित करने हेतु मतदान करने का आह्वान किया। कुठलीही पोट निवडणूक ही काही कुठल्याच कुटुंबासाठी ही काही फार आनंदाची नसते। दादा गेल्यानंतरचं इलेक्शन आहे। मलाही आज मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान करत नाहीये। त्याच्यामुळे अर्थातच अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये त्या घरातला कुठलाही कर्ता पुरुष हा असा पद्धतीने गेला तर ते दुःख आणि याच्यातून बाहेर पडणं हे अशक्यच असतं आणि त्यातून दादाला जाऊन अजून 3 महिने पण झालेले नाही आहेत आणि ही पोटनिवडणूक लागलेली आहे। ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आणि एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे। मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदान करा अशी विनंती मी करायला आले। 2019 मला साधारण दादांना 1,65,000 लीड होतं। आज मतदान पार पडते, दादा जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मुळात आज उन्हाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकरांना एक काय साथ असेल की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करा। ताई तुम्ही काय म्हटलं की साहेब आजारी आहेत पण त्यांना ते मतदानाला येऊ शकत नाही। बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे। बाबा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत। त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता, बाबांची इच्छा होती की तरी यावं। डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळेस उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे, त्यामुळे मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं। पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलाय।